एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सध्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा बोलबाला आहे। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आहे। भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आदी असतानाही येथे काँग्रेसला पंजा मजबूत कसा झाला आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। आदिवासी विकास मंत्री आणि यवतमाळचे डॉक्टर अशोक उईके चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत, मात्र उईके यांचा जोर चंद्रपुरात दिसला नाही। चंद्रपुरात भाजपच्या माळेतील सगळे मणी विखुरलेले दिसले। काँग्रेसच्या बाबत बोलायचं झाल्यास तर विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसला यश मिळाल्याचं आता सांगण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात मतभेद दिसून येतात। त्यातही यंदाच्या महायुती सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना डच्चू देण्यात आला, तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुनगंटीवार सरकारला घेरताना दिसून आलेत। निवडणूक निकालानंतर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाचा मुद्दा पुढे केलाय। मंत्रिपद नसेल तर काम करायचं नाही का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची जी अवस्था झाली आहे त्यामुळे खरंच लोक काँग्रेसच्या पाठीशी आहेत की भाजपमधील मतभेदांमुळे चंद्रपुरातील निवडणूक निकालांचं चित्र दिसून आलंय। याचं आत्मपरीक्षण आता भाजपाला करावं लागणार आहे। नाही, याचं आता आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल। काँग्रेसने वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रिपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। मतदारांनी कौल दिला की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे। निवडणुकीत आम्ही पदासाठी लढत नाही, जनतेच्या हितासाठी व जनतेच्या विकासासाठी लढतो। जर जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या पट्ट्याचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, कल्याण मंडपमचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, विद्युत व्यवस्थेचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न हे सुटण्याचा विश्वास असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागतच करू। आणि मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्याच्या आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार।